नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण ड्रेसची कटिंग कशा पद्धतीने करायचं, माप कसं घालायचं हे तुम्हाला मी डीपमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला मग व्हिडिओला आपण सुरू करूया। बघा, इथे जे आपण माप घेणार आहोत, इथे 40 साईजचा आपल्याला ड्रेस कटिंग करायचा आहे, जिची की लांबी आहे आपली 42 इंच आहे आणि तिचं जे छातीचा माप आहे ती 40 आहे। तर आधी आपण सगळ्यात आधी गळा घ्यायचं। गळा बघा मी 2.5 इंचाचा घेतलेला आहे आणि ती गळ्याची जी लांबी आहे ती मी 6 इंच घेतलेली आहे। तर आता आपल्याला गळ्याला नॉर्मल गळा करायचा आहे। तर खालून मी 1.5 इंचावरून टिक केलं आणि तिला मी असं क्रॉस मध्ये गळ्याचा शेप दिलेला आहे। तर जे शोल्डर आहे, शोल्डर आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे। शोल्डरची जी लांबी आहे आपल्याला मोंड्याची ती आपल्याला 6.5 इंच घ्यायची आहे। 6.5 इंचाची जी मोंडा आहे ना ती एकदम परफेक्ट असा बसतो। तर आता मोंड्याचा शेप देताना बघा, मागचा मोंडा ही आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचं आणि समोरचा मोंडा ही 1 इंचावरती घ्यायचा आहे। तर जी मोंडा आहे ना तिचं निम्म करायचं। आता 6.5चं घेतलो आपण, 3.25 वरती टिक करायचं आणि मोंड्याचं शेप तिथून द्यायचं। बघा, जिथून मी टिक केलेलं होतं 1 इंचावरती आणि 1.5 इंचावरती तिला असं जुळवूनच आपल्याला मोंड्याचा शेप द्यायचा आहे। तर आता आपण छातीचा भाग घालूया। तर बघा, छातीचा जी भाग आहे ना आपलं 40 इंच आहे, 10 इंच घेतलं आणि 2 इंच मी एक्स्ट्रा मायासाठी ठेवलेला आहे। तर इथं आपल्याला जी चॉक आणि पोटाचा भाग घ्यायचा ती 7-7 इंच घ्यायचं, म्हणजे जी चॉक आहे आपल्याला 14 इंच वरती यायची। तर बघा 7 इंचावरती एक टिक केलं मी आणि दुसरं खाली एक 7 इंचावरती मी टिक केलं। हे दोन्ही मिळून आपल्याला 14 इंच येतात आणि 14 इंच वरती आपले जे चॉक आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत। तर बघा, आता इथे आपलं जे मी 10 इंच घेतलेलं होतं ती आता पोटाचा जी भाग आहे ना आपलं 36 इंच आहे। तर इथे आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे। तर 9 इंचावरती मी टिक केलेला आहे। इथं आपण माया वगैरे ठेवलं नाही, माया आपल्याला परत सोडायचं आहे। आणि जी कंबरचा भाग आहे ना ते सुद्धा 40 इंच आहे। तर मी तिथे 10 इंच घेतलेला आहे। आधी ही जी आपण लाईन मारून घेतलेली आहे तिला आपण एकदा लाईनमध्ये सरळ करून घ्यायचं। आता आपल्याला माया सोडायचं। तर इथे बघा, छातीच्या पशी आपल्याला 2 इंच माया, पोटाच्या पशी आपल्याला 2 इंच माया आणि जी कमरेचा आपल्याला चॉक मारायचा आहे तिथं मी 1 इंच माया सोडलेला आहे। कारण कंबरपशी आपल्याला 1 इंच जर माया सोडलं तर आपल्याला चॉक मारायला खूप सोपं होतं। 2 इंच जर सोडलं तुम्ही तर चॉक खूप मोठे होतील तुमचे, त्यासाठी तिथे आपल्याला 1च इंच घ्यायचं आहे। तर आता आपलं ही झालेले आहेत बघा माप घालून सगळं। इथे बघू शकता किती सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी माप कसं घालायचं ते शेअर केलेलं आहे। आता आपलं जे खालचं दामन आहे ना ते दामन ह्यांना खूप पसर पाहिजे होतं, त्यासाठी बघा मी 25 इंचाचं दामन घेतलेलं आहे। मी खूप मोठं असं दामन त्यांना घेरवायला पाहिजे होतं, त्यासाठी दिलेलं आहे। जर तुम्हाला जर कमीचं असेल तर तुम्ही तिथे 20 इंचाचं वगैरे करू शकता, 20 इंच 22 इंचाचं। तर आता इथे आपल्याला 25 इंचाचं दामन आहे तर तिचं निम्म करायचं, म्हणजे 12.5 इंच होतं। ही 4 फोल्ड कपडा आहे बघा, मी 2 फोल्ड केलेलं नाही, एकदम 4 फोल्ड केलेला आहे। आता 25 इंचाचं होतं, 12.5 इंच घेतलं, अर्ध केलं तिचं आणि 1 इंच आपल्याला तिथे सुद्धा मी मायासाठी सोडलेलं आहे। आता 1 इंच माया दिलं आणि जिथपर्यंत आपलं मायाचं निशाण येत होतं तिथपर्यंत एका सरळ रेषेमध्ये हिला जोडून घेतलं। आता ही सरळ येत नाही, थोडं थोडं क्रॉसमध्येच लाईन येते, कारण वरचं जी भाग आहे ना आपल्याला 11 इंच होतं आणि खाली जे आहे ना ती 13.5 इंच आलेलं आहे, त्यासाठी थोडंसं क्रॉस येतं आणि एकदम क्रॉस लाईन मारायची नाही, थोडंसं जुळतच घ्यायचं, म्हणजे एकदम व्यवस्थित अशी चॉक बसतात। कारण फोल्ड करायचा असतो चॉकला तर त्यावेळेस आपल्याला अडचण येत नाही। तर आता आपल्या वरचं जी बघा मी अर्धा इंच वरती सोडलेलं होतं तिला एकदम सरळ करून घेतलं। आता आधी मोंडा कट करून घ्यायचं। मोंडा कट करताना ना मागचा भाग आधी काढून घ्यायचं, पुढचा भाग काढायचं नाही। पुढचा भाग आपल्याला परत, कारण डीप कटिंग असती, आता तिथे आपल्याला एक निशाण मारून घ्यायचं, कारण जिथून आपल्याला फिटिंग करायची आहे तिथे। तर आता जिथे जिथे आपल्या फिटिंगची लाईन येते ना तिथे तिथे आपल्याला निशाण मारत घेत जायचं, कारण आपल्याला जोडतानाही होतो। आता खालून सुद्धा बघा मी दामनपासून कट करून घेतलेला आहे। आता हे अस्तरवरती मी कटिंग केलेलं आहे। आता मेन कपड्यावरती सुद्धा आपल्याला असंच कटिंग करून घ्यायचे। तिच्या आधी बघा आपलं मागचं पार्ट आणि पुढचा पार्ट आपल्याला वेगळं करून घ्यायचं, कारण आपल्याला पुढचा बी गळा कट केलेला नाही आपण आणि मागचा सुद्धा गळा कट केलेला नव्हतो। तर आता समोरचा जी गळा आहे ना, समोरचा गळा जसं आपण ड्रॉ केला होता त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि जी मोंडा आहे ना मोंडा सुद्धा कट करून घ्यायचं। जिथं आपलं चॉक येणार होतं बघा त्या ठिकाणी मी एकच मारून घेतलं, जेणेकरून की आपल्याला कळावं की इथं आपलं चॉक मारायचं आहे। कमरेचा भाग पशी सुद्धा आणि जिथून आपल्याला फिटिंग करायचं आहे तिथं सुद्धा बघा मी कच मारून घेतलेला आहे। तर आता हे सगळे आपले कच मारून झालेले आहेत, आपल्याला शिवतानाही खूप कामाला येतात ते। आता जे आपल्याला मागचा भाग आहे ते सुद्धा आपल्याला कट करून काढायचा आहे।
मागच्या भागाचा आपण गळ्याचं सुद्धा माप घातलेलं नव्हतं, तर आता आपल्याला गळ्याचं सुद्धा माप घालायचं आहे। 2.5 इंच आपण पसर गळा ठेवलेला होतो आणि गळ्या मागचं जे आहे ना ती 5 इंच घेतलेला आहे, कारण मागचा गळा मी डीप ठेवलेला नाही, एकदम छोटासा गळा ठेवलेला आहे। तर आता हे ना गळा मी चौकोनीच ठेवलेला आहे, इथे काहीच डिझाईन वगैरे केलं नाही, एकदम त्यांना नॉर्मल कुर्ती पाहिजे होती तर मी नॉर्मल ठेवलेली आहे। आता आपली सगळी कटिंग झालेली आहे। आता आपल्याला जे मेन कपडा आहे ना ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे। बघा मेन कपड्याला ना जे आपण अस्तर कट केलं होतं जशाला तसं ठेवायचं, फक्त अर्धा इंच वाढवायचं आणि कटिंग करून घ्यायची आहे। तर मी गळा सुद्धा इथे कट केलेला नाही, ते मी शिवताना कट करणार आहे, कारण सगळीकडून सिलाई मारलं ना तर ती जोडताना आपल्याला खूप सोपं होतं, यासाठी मी आता कट केलेलं नाही। आता इथे बघा मी मागचा आणि पुढचा कपड्याचा दोन्ही भाग काढून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला जे स्लीव्ज येतात, आता स्लीवची कटिंग करायची आहे, तर स्लीव्जला सुद्धा अस्तर लावायचं आहे आपल्याला, विदाऊट अस्तरचं नाही करणार। तर स्लीव्जची लांबी आहे आपल्याला 18 इंच घ्यायची आहे। तर बघा इथे 18 इंच आणि मी 1.5 इंच शिवण्यासाठी ठेवलेला आहे, वरती अर्धा इंच जातो आणि खाली 1 इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी जातो। तर आधी मी 18 इंच आणि असं लांबी जिचे 18 इंच आहे आणि रुंदी आहे ना ती 8 इंच घेतलेला आहे। तर आता माया आपल्याला सोडलं तर 9 इंच होतो आणि तिची लांबी म्हणलं तर 19.5 इंच होती। तर वरतून मी 3.5 इंचावरती एक टिक मारून घेतलं, तिथून मी स्लीवचा शेप दिलेला आहे, बघू शकता तुम्ही, वरतून 3.5 इंचावरती घेतलं। बघायचं, बघा आपल्याला 8 इंच पाहिजे होतं तर बरोबर 8 इंच येतोय का, कारण आपल्याला एक्स्ट्रा माया सुद्धा तिथं ठेवायचं आहे। तर 8 इंच आलेला आहे, तिथे बघा 1 इंच जास्त होत होतं, तिथून आपल्याला फिटिंग लाईन मारून घ्यायची आहे। तर मी 1 इंचावरती तिला मार्जिन केलं। आता जी मनगटाचा भाग आहे ते मी 5 इंच घेतलं, तिला 1 इंच मी माया ठेवलेला आहे, कारण वरती पण 1च इंच होतं, खाली सुद्धा मी 1 इंच ठेवलं, क्रॉस लाईन मारून घेतली। आता आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे। बघा एकदम सोप्या पद्धतीने ते जी आहे, आपल्याला काही जास्त लागत नाही। ब्लाऊजमध्ये खूप थोडंसं किचकट काम असल्यासारखं असतो, ड्रेसमध्ये तसं काही नसतो, खूप थोडंसं लूज बी झालं तर काही नाही, ॲडजस्ट करता येतो। आपल्याला मोंड्याचं सुद्धा कट करायचं, बघा ब्लाऊजमध्ये ना थोडंसं बारीक लक्ष द्यावं लागतं, कारण तिथे कमी जास्त झालं तर आपल्याला जास्त ॲडजस्ट करता येत नाही। जिथून फिटिंग करायचे तिथे सुद्धा मी कच मारलं आणि जे आपलं सेंटर पॉईंट होतं तिथे सुद्धा मी मोंड्याचं कट करून घेतलेलं आहे कच मारून। आता आपल्याला हिला सुद्धा अस्तर लावायचं आहे। बघा अस्तर जे आहे ना मी 6 इंचाचंच अस्तर ठेवलेलं आहे, तुम्हाला कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता, किंवा मग जेवढं तुम्ही स्लीव्स घेतलेलं आहे ना तेवढं सुद्धा अस्तर करू शकता। तर अस्तरला काही मी मार्किंग वगैरे टाकलं नाही, जे आपला कट केलेलं होतं स्लीव्सचं मेन कपड्यावरती तेच ठेवलं, त्याच्यावरती फक्त 6 इंच घेतलं आणि जशाला तसं मी मोंड्याची वगैरे कटिंग करून घेतलेली आहे। स्लीव्सचा शेप सुद्धा त्याच पद्धतीने मी दिलं। आता हिचे सुद्धा मी 2 भाग करून घेतलं। आता ही सगळी झालेली आहे आपली कटिंग, तर हिचं मी शिवायचं काही व्हिडिओ शूट केलेलं नाही। तर तुम्हाला हा एकदम सिंपल सोपा असं ड्रेस कटिंगचा व्हिडिओ थोडासा जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असंच तुमचं मोटिवेशन भेटत जाईल, तर मी असंच तुमच्यासोबत नवीन नवीन आणि व्हिडिओ शेअर करत जाईन। इथे बघा मी छोटीशी तुमच्यासोबत क्लिप शेअर केलेली आहे, तिची फिटिंग करणं आणि शिवायची सुद्धा। तर ही कशा पद्धतीने ड्रेस रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता। धन्यवाद।